दरम्यान जी.आर. संदर्भात भुजबळांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं वडेट्टीवार म्हणतात. मराठा आरक्षणाचा जी.आर. रद्द करावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी देखील केलेली आहे. वडेट्टीवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब आपल्या सध्या समोर आहेत. साहेब, खरं तर काय सांगाल, मराठा आरक्षणासाठी आता छगन भुजबळ यांनी मोर्चा आणि बैठकी घ्यायचं चालू केलेलं आहे. त्यांचा थेट विरोध आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यास. असं कुठेही त्यांचं ते पत्र भुजबळ साहेबांचं वाचलं, त्यांचं म्हणणंही वाचलं की ते जे रद्द करा किंवा त्यामध्ये स्पष्टता आणा असं ते म्हणतात. आजच्या उपसमितीच्या पुढे भुजबळ साहेब बोलले. मी पण नागपूरला विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची, अनेक मान्यवर नेत्यांची बैठक माझी परवाला नागपुरात आपल्या मुंबईला झाली. एक बैठक नागपुरात झाली. या जे.आर. संदर्भात आम्ही नेत्यांना विचारलं, अनेक एक्सपर्टला विचारलं, त्यातल्या तज्ज्ञ लोकांना विचारलं. तर सगळ्यांचं एकच मत आहे की हा जे.आर. म्हणजे ओबीसीचा मुळावर येणार आहे, ओबीसीचं नुकसान करणारा जे.आर. आहे. अशा वेळेस आम्ही स्पष्टपणे भूमिका ठरवली आहे की त्याविरुद्ध कोर्टात लढाई लढायची आणि रस्त्यावरची लढाई लढायची. त्यामुळे भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी नेते असतील, ती भूमिका घेत असतील उघडपणे तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही भूमिका घेऊ तर ते सोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि या लढाईमध्ये आम्ही मराठ्यांचे दृष्टी आहोत असं कोणी समजू नये. रेवती मान्य विजय वडेट्टीवार. लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे बोलले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.